नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत महिनाभर टिकणारी खमंग अशी लसणाची चटणी। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी मी इथे काश्मीरी लाल सुकी मिरची घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। यात तुम्ही थोडी तिखट सुकी मिरची ही घालू शकता, पण घरात लहान मुलं असतील तर फक्त याचीच बनवली तरीही चालेल। आता या मिरचीची मी देठं काढून घेतलेली आहेत आणि आपण तिला मिक्सरमध्ये थोडी जाडसर वाटून घेणार आहोत। तर अगदी छान जाडसर अशी वाटून झालेली आहे, खूप बारीक तिची पावडर करायची नाहीये। तर आता आपण खलबत्ता घेऊया आणि पुढची प्रोसिजर आपण यात करूया। आता आपण सगळ्यात अगोदर यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत। लसणाची चटणी म्हटली की लसूण तर भरपूर हवाच। आता आपण यात अगदी पाव चमचालाही कमी इतकं जिरं घालून घेऊया आणि अगदी थोडं आपण मीठ घालून घेऊया, जेणेकरून लसूण अगदी छान बारीक वाटला जाईल। लसूण आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे, तो अजिबात जाडसर वाटायचा नाहीये। तुम्ही बघू शकता लसूण अगदी छान बारीक वाटून झालेला आहे आणि आपण यात आता मगाशी वाटून घेतलेली मिरचीची भरड घालून घेणार आहोत आणि तेही आपण छान असं वाटून घेणार आहोत। चटणी ही लसणाच्या ओलाव्यामध्ये अगदी ओलसर अशी वाटली गेली पाहिजे। चटणी जर छान ओलसर वाटली गेली की त्यावरून कळतं की आपण घातलेलं लसणाचं प्रमाण हे अगदी योग्य असं झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान आपण ओलसर होईपर्यंत चटणी वाटून घेणार आहोत। आता आपण बघूयात की चटणी छान अशी ओलसर झालेली दिसते, म्हणजे आपण घातलेलं लसणाचं प्रमाण हे अगदी योग्य असं झालेलं आहे आणि चटणी ही छान अशी लालबुंद दिसते। तर आपण आता याला लगेच फोडणी देऊन घेणार आहोत। तर यासाठी मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे। आता आपण यात एक पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल अगदी छान तापलं की आपण त्यात पाव चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी तेलात अगदी छान तडतडली की लगेचच आपण यात पाव चमचा जिरं घालून घेणार आहोत। आपण चटणी वाटताना देखील थोडं जिरं घातलं होतं। आता जिरं आणि मोहरी तेलात अगदी छान तडतडू द्यायचे, नाहीतर त्यांची जी चव आपल्याला चटणीमध्ये हवी आहे ती मिळत नाही। ते अगदी छान तडतडले की त्यात आपण चमचा भरून पांढरे तीळ घालणार आहोत। हे नक्कीच घाला, याने चटणी अतिशय खमंग लागते। अगदी छान अशी तिळीची चव चटणीत उतरते। यात आपण आता अगदी चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे आणि यात आपण मगाशी वाटून घेतलेली चटणी घालून घेणार आहोत आणि चटणी घातली की लगेचच आपण गॅस आठवणीने बंद करून घ्यायचा आहे। चटणी तेलात अगदी छान परतून घ्यायची आहे। गॅस मात्र आठवणीने बंद करा, नाहीतर मग चटणीचा ठसका हा पूर्ण घरात उठतो। तर आपण यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण चटणी वाटताना आपण अगदी थोडं मीठ घातलं होतं, म्हणून आपण अजून थोडं मीठ घालून पुन्हा एकदा त्याला छानसं मिक्स करून घेणार आहोत आणि आपण चटणी ही कढईतच छान थंड होऊ देणार आहोत। तुम्ही बघू शकता चटणीचा कलर अगदी तिच्या कलरवरूनच ती खावीशी वाटेल कुणालाही। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। आता चटणी अगदी छान थंड झालेली आहे आणि ही चटणी आपण छोट्याशा काचेच्या बरणीत भरून ठेवली तर महिनाभर अगदी आरामात टिकते। तुम्ही चटणीचं टेक्स्चर, तिचा कलर बघू शकता आणि त्यात आपण जे पांढरे तीळ घातले होते त्यामुळे तर चटणी इतकी सुंदर लागते। तर ही चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी सुंदर असा ऑप्शन आहे। तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये ज़रूर कळवा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज अगदी सोप्या भाषेत शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।